नमस्कार सगळ्यांना. कमल मराठी रेसिपीमध्ये तर आज आपण बघूया झणझणीत असा खरडा आणि त्याच्यासोबत अशी गरम गरम ज्वारीची भाकरी. तर खरड्यासाठी लागणारी रेसिपी मी घेतलेली आहे. 10 ते 12 इथे मिरच्या घेतलेल्या आहेत मी. त्याची आपण थेट देठं काढून घेऊया आणि ही मिरची आपल्याला स्वच्छ पाण्याने एकदा धुवून सुद्धा घेऊया. आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या सुद्धा मी घेतलेल्या आहेत. तर अशी ही मिरची आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि ह्या मिरचीचे 1 ते 2 तुकडे करून आपल्याला ही मिरची आता भाजायला टाकायची आहे. मिरची मोडल्यामुळे तेलामध्ये परतताना अंगावर उडणार नाही याची आपण काळजी घ्यायची. तर अशा मी सगळ्या एकसारख्या मिरच्या मोडून घेतल्या. तर आता गॅस चालू करून आपल्याला एक कढई त्यावरती ठेवायची आहे. त्यामध्ये मिरच्या टाकूया. मस्त आपल्याला आज बाजारात हिरवी हिरवी छान मिरची मिळाली होती, म्हणून म्हटलं की आज खरडा रेसिपी बनवूया. त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकायचे आहेत आपल्याला. शेंगदाणे आणि मिरच्या थोडेसे हलकेसे आपले बिना तेलाचे भाजून घ्यायचे. त्यामुळे शेंगदाणे चांगले भाजले जातील आणि खरडा पचायला हलका होईल. आता 1 चमचा बारकी आपली पोहे खात्याला तेल सोडायचं आणि मिरच्या अशा छान भाजून घ्यायच्या. आता वरून आपल्याला टोमॅटोसुद्धा टाकायचा आहे. तर मस्त आपलं खरड्याचं साहित्य आता तयार झालेलं आहे. वरून थोडासा मी लसूणसुद्धा घातला आणि 5 मिनटं झाकण ठेवून मिरचीला वाफ दिली. त्यामुळे मिरची अगदी मऊ होईल आणि लवकरात लवकर अशी भरडली जाईल. तर दाखवतो तुम्हाला, मिरचीसुद्धा आपली झाकल्यामुळे मऊ छान झालेली आहे. तर आता थंड झाल्यानंतर मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याला भरडं असं वाटून घेणार. खरडा हा शक्यतो खलबत्त्यात किंवा वरवंट्याने वाटला जातो, पण मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला दाखवते. चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं. मीठसुद्धा आपल्या हाताच्या अंदाजाने घालायचं, त्यामुळे बरोबर बसतं. चमच्याने घातलं की कमी जास्त पडतं. मस्त आपला खरडा इथं तयार झालेला आहे आणि आता गरम गरम भाकरीसोबत खायलासुद्धा घ्यायचं आहे. तर ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा आणि हा भाकरीबरोबर खरडा कसा दिसतोय ते सुद्धा सांगा आणि सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तर अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तुम्हाला परत भेटूया. धन्यवाद.